थंड हवेचं ठिकाण असणारं माथेरान सध्या चांगलंच तापलंय। नेमकं काय झालंय माथेरानमध्ये पाहूयात। थंड हवेचं माथेरान तापलं। हरित लवादाच्या निर्णयानं माथेरानमध्ये संताप। 30 जानेवारीला माथेरान बंद। माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून बाजार प्लॉट आणि माथेरान प्लॉट अशी विभागणी झाली आहे। बाजार प्लॉट 2 ते 3 गुंठ्यांचे आहेत। याच बाजार प्लॉटवर स्थानिक नागरिक घर बांधून राहतात। इतक्या वर्षात माथेरानचा डीपी प्लॅन शासनानं मंजूर न केल्यानं तसंच 2003 मध्ये माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आल्यानं बांधकामावर निर्बंध आले। दरम्यान 2003 नंतर माथेरान वासियांनी केलेल्या घराच्या बांधकामाविरोधात बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपनं पुण्याच्या हरित लवादाकडे तक्रार केली। त्यावरच हरित लवादानं ही बांधकामं तोडण्याचा निर्णय दिल्यानं त्याविरोधात तीव्र संताप आणि आक्षेप नोंदवले जात आहेत। माथेरानमधील 176 अनधिकृत बांधकामांपैकी पहिल्या टप्प्यात 36 बांधकामांवर हातोडा पडणार आहे। माथेरान संघर्ष समितीनं नुकतीच भाजप आमदार प्रशांत ठाकूरांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना बंद पाळण्यात येणार आहे। तर 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांसह या संदर्भात बैठक होणार आहे। प्रशासनानं ही कारवाई सुरूच ठेवली तर माथेरान अघोषित बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान संघर्ष समितीनं घेतला आहे। पी प्लॅन मध्ये जे बसेल ते बांधकाम ठेवावं आणि दुसरं जे असेल त्याच्यावर त्यांनी जी कारवाई करायची आहे त्याचा थोडा शांतपणे विचार करावा आणि माथेरानकर या बाबतीत खूपच चिडलेले आहेत आणि आंदोलनाला सगळे तयार आहेत। राज्य शासनाचं लक्ष याकडे वेधण्याकरता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकजागरणाच्या माध्यमातून म्हणा एक सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि ह्या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून 30 तारखेला माथेरानमध्ये एक लाक्षणिक बंद पुकारलेला आहे। नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की एकजूट करायची संघर्ष समिती त्या दृष्टीने स्थापन केलेली आहे आणि जर का अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या घरावर हातोडा पडणार असेल तर सर्व नागरिक त्यासाठी आडवे पडणार आहेत आणि प्राणपणाने लढणार आहेत असा निर्णय घेतलेला आहे। तर हरित लवादाच्या निर्णयाचं पालन करून केलेली बांधकामं तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। यासाठी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर एनजीटीचे जे ऑर्डर आहे त्यानुसार आपण कायदेशीर कारवाई करणार आहे। आपण काही नोटीस दिलेल्या आहेत ना नोटिसा MRTP कायदा कलम 52, 53, 54 अंतर्गत आपण नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार पुढची कायदेशीर कारवाई चालू आहे। हरित लवादाच्या निर्णयानं माथेरान वासीय कधी नव्हे तेवढे आक्रमक झालेत। बांधकामं तोडण्यास सुरुवात केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न माथेरानमध्ये उद्भवण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।